ओम साईराम. कुमुदिनी साई महिमा चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज विजयादशमी. याच दिवशी भगवान श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून अयोध्येत प्रवेश केला होता. हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त असून श्री संत साईबाबांनी महासमाधीकरिता हाच मुहूर्त निवडला. बाबांनी जीवनभर एकतेचा संदेश दिला. त्यांचा अवतारही त्याच काळात झाला ज्यावेळी हिंदू मुस्लिम एकतेची आवश्यकता होती. देशात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सर्व धर्म एकजूट होणे आवश्यक होते आणि म्हणूनच ते सर्व धर्म समभावाची शिकवण देत राहिले आणि आपल्या अंतिम क्षणीसुद्धा त्यांनी तीच शिकवण देण्याचा प्रयत्न केला. हिंदू पंचांगानुसार संवत्सर 1840 दक्षिणायन शुक्ल पक्ष विजयादशमी व मुस्लिम समाजाची मंगळवारची 9 तारीख अर्थात कत्तलची रात होती. त्याचबरोबर भगवान गौतम बुद्धांची बुद्ध जयंतीसुद्धा होती. एवढेच नाही तर दुपारी 12 वाजता एकादशी देखील सुरू होणार होती. वर्षाने बघितले तर इसवी सन 1918च्या ऑक्टोबर महिन्याची 15 तारीख होती आणि त्यांनी हाच दिवस महासमाधीकरता निवडला होता. बाबांनी 2 वर्षाआधी दसऱ्याच्या दिवशीच आपल्या देहत्यागाची पूर्वसूचना दिली होती. बायजाबाईचा मुलगा दुखण्याने अंथरुणाला खिळला होता. तेव्हा बाबा रामचंद्र पाटलांना म्हणाले की मला तात्याचे लक्षण बरे दिसत नाही. बहुतेक तो लवकरच आपल्याला सोडून जाणार. परंतु घडले वेगळेच. तात्याऐवजी बाबांनीच आपल्या महानिर्वाणाची तयारी केली व तात्याचे संकट आपल्यावर ओढवून घेतले. बाबांनी बायजाबाईला शब्द दिला होता की मी जिवंत असेपर्यंत तात्याचे रक्षण करीन. कारण तात्या बाबांना मामा म्हणायचे व त्यांच्यात मामा भाचेचे संबंध दृढ झाले होते. बाबांनी मृत्यूच्या 14 दिवस पूर्वीच वजे नावाच्या ब्राह्मणाला रामविजय ग्रंथाचे पारायण करायला लावले व ते त्यांनी 11 दिवसपर्यंत ऐकले. शेवटी प्रकृती खालावल्याने 3 दिवसांनी त्यांनी पाठ बंद करायला सांगितला. हळूहळू बाबांना उठणे बसणे देखील कठीण होऊ लागले. शेवटी तो दिवस उजाडलाच. सर्व भक्त काळजीत होते. तेव्हा बाबा त्यांना म्हणाले, जा सर्वजण घरी जा व 2 घास खाऊन घ्या. कुणाचीही इच्छा बाबांना सोडून जायची नव्हती. परंतु बाबांच्या आग्रहाखातर त्यांना जावे लागले. केवळ 2-4 जणच त्यांच्याजवळ थांबले होते व त्यात एक लक्ष्मीबाई शिंदे नावाची भक्त होती जी बाबांना नेहमी गरम भाकरी आणून द्यायची व प्रेमाने खायला लावायची. बाबांनी तिला जवळ बोलावले आणि थरथरत्या हाताने खिशातून आधी 5 व मग 4 असे 9 नाणे तिच्या पदरात टाकले. ते दान अपूर्व होते जे बाबांनी जाता जाता केले होते. जणू ती नवविधा भक्तीची किंवा नवरात्राच्या नावाची सूचक होती. इकडे श्रीमंत बुट्टी, दीक्षित काका हे सर्वजण जेवायला बसलेच होते की निरोप आला. ते लगेच हात धुवून मशिदीत गेले तर काय, बाबा बयाजी आप्पा कोते यांच्या कुशीत शांत झाले होते. ना घरघर ना गादीवर पडून ते आरामात शांतपणे गादीवर बसून दानधर्म करून अशा प्रकारे बाबांनी दसरा, मोहरम व बुद्ध जयंती असा त्रिवेणी संगम साधून प्रयाण केले होते. ओम साईराम.